पी.एम. आवास योजना. मित्रांनो, आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. पी.एम. आवास योजना काय आहे, नेमकं कसं आहे? तर नवीन घरासाठी तयार ठेवा ही कागदपत्र असा करा अर्ज. तर PMAY 2.0 पंतप्रधान पी.एम. आवास योजना 2.0 पुन्हा सुरू झाली आहे. नवीन घरासाठी आता नागरिकांना अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी अर्जदाराला ही कागदपत्रे द्यावी लागतील. तर अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शहरी भागातील अतिवृष्टी, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी पी.एम. आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात 1 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. किफायतशीर दरात घर तयार करणे, खरेदी करणे आणि भाड्याने घेण्यासाठी मदत करणे यासाठी ही योजना मदत करेल. यासाठी अर्जदाराला ही कागदपत्रे द्यावी लागतील. अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार. 4 श्रेणीत मिळतील योजनेचा लाभ. केंद्राच्या PMAY 2.0 अंतर्गत 2.30 लाख कोटी वाटप करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांना मंजुरी देण्यात आली होती. तर 85.5 लाखांहून अधिक घर अगोदर पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात 4 उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. BLC या अंतर्गत सरकारच्या 45 चौरस मीटरपर्यंत घर तयार करण्यासाठी आर्थिक मदत देईल. केंद्र सरकार घर तयार करण्यासाठी 2.25 लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल. तर राज्य सरकार किती रक्कम देईल हे स्पष्ट झाले नाही. यासाठी पात्र व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आत हवं. AHP या अनुसार खाजगी सरकारी स्थावर नवीन हाऊसिंग योजनेअंतर्गत घर तयार करण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकांना घर देण्यात येईल. यामध्ये केंद्र सरकार 2.25 लाख आणि राज्य सरकार 50,000 मदत देईल. यासाठी वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये हवे. तर LIG कुटुंबियांसाठी उत्पन्नाची अट ही 3 लाख ते 6 लाख रुपयांदरम्यान आहे. ARH या अंतर्गत भाडेतत्त्वावर देण्यासाठी गृहप्रकल्प तयार करण्यात येतील. ज्यांच्याकडे घर तयार करण्यासाठी अथवा खरेदीसाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे. ISS म्हणजे इंटरेस्ट रेट सबसिडी. यामध्ये घराची किंमत 35 लाख रुपयांपर्यंत असेल तर 25 लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाचा विशेष सुविधा देण्यात येईल. 120 चौरस मीटर व त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर खरेदी करणाऱ्यांना 1.80 लाख रुपयांपर्यंत कर्ज सबसिडी देण्यात येईल. याचा लाभ EWS, LIG आणि MIG यांना मिळेल. अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इंडिया न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.